नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीवलेस ब्लाउज हे प्रिन्स कट मध्ये आपण त्याचं कटिंग बघणार आहोत, पेपर कटिंग। तर इथे मी पेपर येलो कलरचा कार्डशीट पेपर घेतलेला आहे। तर जर तुम्ही घरी स्वतःचं टीच करत असेल किंवा गिराईकचं जर मेजरमेंट तुम्ही काढत असेल तर न्यूजपेपरवरती काढलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही। तर स्लीवलेस ब्लाउज जे आपल्याला शिवायचं आहे तर ते आपल्याला काय करायचंय, पूर्ण अशी आपला जो मुंड्याचा राउंड भाग आहे तर तो थोडं पण दिसायला नको पाहिजे। म्हणजे अगदी मुंड्यालगत आपल्याला ती शोल्डरची पट्टी घ्यायची आहे, मग त्या ब्लाउजची आपल्याला कटिंग करायची। तर ऍक्च्युली ह्या गिराईकचं मी एक ब्लाउज शिवून दिलेला आहे। तर तो स्लीवलेस ब्लाउजच शिवलेला आहे, परंतु त्याची छोटी पट्टी होती आणि तो मी घाईगडबडीत ब्लाउज दिलेला आहे, त्याच्यामुळे त्याचं मला कटिंग टीचिंग दाखवता आलं नाही। तर म्हटलं चला, त्याची छोटी पट्टी होती तर ते सुद्धा मला शेअर करायचं होतं, परंतु घाईगडबडीत ब्लाउज द्यायचं होतं म्हणून दाखवता आलं नाही। तर आपल्याला आता त्याच गिराईकचे ब्लाउज आहे, परंतु त्यांनी आता हे स्लीवलेस ब्लाउज जो सांगितला तर तो मुंड्याचा राउंड आहे तो थोडा पण दिसायला नको आणि जी शोल्डर पट्टी ती थोडीशी ब्रॉड सांगितलेली आहे, म्हणजे जेणेकरून मुंडा राउंड सुद्धा आपल्याला बॅक साईडहून आणि फ्रंट बाजूने दिसायला नको। म्हणजे ह्या हिशोबाने त्यांनी ब्लाउज स्टिच करायला सांगितले आणि स्लीवलेसच ब्लाउज आहे आणि पुढचा जो गळा आहे तो आपल्याला म्हणजे पंचकोनी टाइप मध्ये शिवायचा आहे आणि बॅक नेक हा आपल्याला मटका गळा शिवायचा आहे। अगदी सिंपल नेक आहे। तर तुम्हाला मी इथे अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मी ते समजावून सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा। तर इथे आपण लगेचच आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला संपूर्ण मेजरमेंट घ्यायचं आहे, तर मी मेजरमेंट इथे लिहून घेतलेलं आहे आणि आपल्याकडे हा ब्लाउज पण आहे। तर ब्लाउज तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने, तर त्याला अस्तर पण आपण आणलेलं आहे, म्हणजे रेड आणि पिंक कलर असं मिक्स कलर आहे। तर खूप सुंदर असं याचा पण ब्लाउज तयार होणार आहे। तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने स्लीवलेस ब्लाउज आहे, त्याच्यामुळे त्याला फॅब्रिक तुम्ही 70 मीटर किंवा 60 मीटर जरी वापरलं तरी पण काहीच हरकत नाही। तर अशा पद्धतीने इथे आपण हा ब्लाउज पीसचा आपण इथे संपूर्ण टीचिंग पण बघणार आहोत। तर आज आपण फक्त पेपर कटिंग बघणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचं टीचिंग पण अगदी ऑन डिटेल मध्ये मी तुम्हाला त्याचं टीचिंग पण दाखवणार आहे। तर एकाच व्हिडिओमध्ये जास्त लॉंग व्हिडिओ होतो, मोठा व्हिडिओ होतो आणि त्याच्यासाठी मध्ये कन्फ्युजन होतं, कटिंग आणि टीचिंगचं कन्फ्युजन होतं, त्याच्यामुळे आपण फक्त आज टीचिंग बघणार आहोत। तर इथे मी मेजरमेंट संपूर्ण लिहून घेतलेले आहेत। हे बघा, पूर्ण उंची इथे घेतलेली आहे। ऑलरेडी एक ब्लाउज शिवून दिलेला आहे, त्याच्यामुळे तोच मेजरमेंट ठेवला आहे। फक्त आता आपल्याला शोल्डर आहे ती पट्टी आहे ती आपल्याला थोडीशी ब्रॉड घ्यायची, बाकी मेजरमेंट हे सर्व सेम असणार आहे। तर पूर्ण उंची 13.5 इंच आहे, छातीचं मेजरमेंट 38 इंच आहे आणि कंबर इथे आपलं घेतलेलं आहे मी चौथा भाग, तर 7.25 इंच आहे। मुंडा राऊंड आपण इथे घेतलेला आहे, मुंडा घेर हे बघा 8.25 इंच आणि शोल्डर इथे घेतलेला आहे 15 इंच, मागचा गळा 11 इंच आहे आणि पुढचा गळा इथे आपण 7.5 इंच घेणार आहोत। तर ऍक्च्युली 7.5 म्हणजे थोडंसं कमी घ्यायचं आहे आपल्याला, कारण 7.5 इंच हा जास्त होता। तर मी लिहून घेतलं होतं, त्यांनी 7.5 सांगितलं होतं, परंतु मी 7 इंचाचाच गळा घेतला होता, कारण तो परफेक्ट आला होता। कारण 7.5 इंच पण हा जास्त डीप होतं आणि ऍक्च्युली आपण टीव्ही सिरियल मध्ये बघतो जो जास्त डीप गळा घातला जातो, तर तसं आपलं नॉर्मली जीवनात लेडीज इतक्या डीप गळ्याचं फ्रंट बाजूला तरी डीप गळ्याचं जास्त कोणी घालत नाही आणि घालू पण शकत नाही। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, आपण फ्रंट बाजूचा गळा हा नेहमी कमी उंचीचा शिवत असतो। तर आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया आणि आता इथे आपल्याला पेपर कटिंग करायचं। सर्वात पहिल्यांदा आपण बॅक साईडचं कटिंग करणार आहोत। तर बॅक साईडचं कटिंग करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा पूर्ण उंची घ्यायची इथे। तर पूर्ण उंची आपली इथे 13.5 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करून इथे आपल्याला बॅक साईडची उंची घ्यायची। तर उंची आपली 13.5 इंच आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करून इथे 14.5 इंचावरती आपण मार्किंग करून घेत आहोत। तर तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। हे बघा, एक सरळ लाईन आपण इथे ड्रॉ करून घेतलेली आहे, म्हणून आपल्याला इकडे सुद्धा इकडे सुद्धा टिक मार्क करून घ्यायचे, जेणेकरून ही लाईन आपली सरळ येणार आहे। त्याच्यानंतर आता इथे आपण शोल्डर घेणार आहोत। तर शोल्डर इथे ब्रॉड पाहिजे आणि मुंड्याचा कोणताही पार्ट आपल्याला दिसायला नको, त्याच्यासाठी मी इथे 5.6 इंचावरती इथे एक मार्किंग करते, म्हणजे ते शिवून बरोबर आपलं शोल्डर हे परफेक्ट येणार आहे आणि मुंड्याचा कोणताही त्यांचा राऊंड भाग हा दिसणार नाही। तर अशा पद्धतीने 5.6 इंचावरती इकडे पण मार्किंग करून घ्यायचे आपल्याला। 5.6 इंचावरती मार्किंग केल्यानंतर ह्या बाजूने सुद्धा आपल्याला काय करायचंय,
अशा पद्धतीने इथे 5.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे मी। 5.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथून बॉक्स तयार करून घ्यायचे आहे। बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला इथे क्रॉस द्यायचा आहे 0.5 इंचाचा, तर तो नेहमी प्रत्येक मापामध्ये आपल्याला द्यायचा आहे। आता छातीचं मेजरमेंट आपलं किती आहे, तर आपलं ऍक्च्युली डीप गळाच आहे, तर त्याच्यामध्ये आपला 38 आहे, तर 38चा चौथा भाग आपला 9.5 इंच येत आहे। तर त्याच्यामध्ये मी डीप गळा असल्यामुळे इथे मी कमी करून घेत आहे 3 लाईनचं, तर इथे 9 इंच आणि एकच लाईन मी इथे मेजरमेंट घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने, आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन ऍड करायची आहे। आता कमरेचं मेजरमेंट घ्यायचं, तर कमरेचं मेजरमेंट इथे 7.25 इंच घ्यायचंय, चौथा भाग। त्याच्यामध्ये मी टक्स रुंदी ही कमी घेणार आहे, 1 इंचाला कमी घेतलेलं आहे, म्हणजे 2 लाईन कमी घेतलेले आहे। त्याच्यानंतर 1.5 इंच मार्जिन ऍड करायची। ऍक्च्युली बऱ्याच ताईंचे कमेंट्स आहे की मार्जिन ब्लाऊज अगदी परफेक्ट तुमच्या मापानुसार शिवल्यानंतर परफेक्ट बसतात, परंतु शिलाई मार्जिन ही कमी येते। तर शिलाई मार्जिन तुम्हाला शिलाईमध्ये किती कपडा दाबायचा आहे, तर याच्यावरती पण मी ऑन डिटेल मध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत। शिवताना मी नेहमी सांगते की इथे 0.5 इंच कपडा आपल्याला दाबायचा आहे, इथे 1/2 इंच दाबायचा आहे। तर तसं जर तुम्ही कपडा तितकाच दाबला तर तुमची जी शिलाई मार्जिन आहे ती कमी होणार नाही, परंतु तरी सुद्धा जर तुमची शिलाई मार्जिन, तुम्ही नवीन शिकत असाल, शिलाई मार्जिन कमी पडत असेल, तर तुम्हाला काय करायचे, जिथे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतो तिथे तुम्ही 2.25 इंच शिलाई मार्जिन ही घेऊ शकता किंवा 2 इंच घेऊ शकता। पण ऍक्च्युली काय होतं, आपण जर 2 इंचाची मार्जिन घेतली तर ज्यावेळेस आपण बाही पण जोडतो तर बाही कमी पडण्याचा चान्सेस असतो। मग बाहीमध्ये सुद्धा तुम्हाला शिलाई मार्जिन जी 1.5 इंच घेतो ती पण तुम्हाला 2 इंच घ्यायची आहे। आणि आपण जास्त शिलाई मार्जिन जर घेतली, मार्जिन जी आपण 1.5 इंच ऐवजी 2 इंच घेतली, तर फिटिंगला सुद्धा प्रॉब्लेम येतो। म्हणजे फिटिंग करताना आपल्याला जास्त, जसं आपण 1.5 इंच मार्जिन घेतली आणि पटकन व्यवस्थित फिटिंग येते, तसं ते फिटिंग व्यवस्थित येत नाही। तरी पण हरकत नाही की तुम्ही 2 इंच तिथे घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला शिलाई मार्जिन ही परफेक्ट येणार, म्हणजे तुम्हाला जेवढी सफिशियंट पाहिजे, कमी पडणार नाही, जास्त पाहिजे तर ती जास्त येणार। ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही शिलाई मार्जिन जर वाढवायची असेल तर ती 1.5 इंच ऐवजी 2 इंच घ्या। बाकी अन्यथा तुम्ही छातीमध्ये मेजरमेंट वाढवू नका, नाहीतर मग ब्लाऊज संपूर्ण बिघडणार आहे। शिलाई मार्जिन मध्येच तुम्हाला तिथे माप वाढवून घ्यायचे। आता इथे आपलं हे मेजरमेंट घेऊन घेतलेलं आहे आपण, तर इथे काय करायचंय, अशा पद्धतीने ही लाईन आपल्याला या पद्धतीने तिरकस अशी जोडून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला काय करायचं, बॅक साईडचा गळ्याची जी रुंदी आहे बॅक आणि फ्रंटची सेमच असणार आहे, तर इथे आपल्याला शोल्डर पट्टी, हे बघा आता इथून माझा अर्धा इंच आपलं किंवा 3 लाईनचा कपडा हा ज्यावेळेस आपण स्लीवलेस ब्लाऊज शिवणार तर त्याच्यामध्ये तो फोल्ड होणार आहे, म्हणजे हात शिलाईची पट्टी टाकायची आपल्याला। त्याच्यानंतर इकडे आपल्याला 2.5 इंचाची पट्टी आपल्याला तयार ठेवायची। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 0.5 इंच परत ऍड करून घ्यायची, म्हणजे गळ्याच्या साईडने पण आपण हात शिलाईची पट्टी किंवा तुम्ही कॅनव्हास टाकणार तरी सुद्धा इकडनं पण आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची। तर इथून तुम्ही बघू शकता गळा रुंदी जी आलेली आहे ती 2.25 इंच आलेली आहे। हे बघा 2.25 इंच आपली गळा रुंदी आलेली आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, अशा पद्धतीने गळ्याची उंची घ्यायची। तर गळ्याची उंची, मागचा गळा आपला 11 इंचाचा आहे, तर 11.5 इंचावरती इथे मी मार्किंग करणार आहे। सो अशा पद्धतीने इकडनं पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचे 11.5 इंचावरती। आणि इथे एक सरळ लाईन ड्रॉ करायची। तर सरळ लाईन ड्रॉ करताना सुद्धा आपल्याला, तुम्हाला आता हा गळा किती ब्रॉड ठेवायचा आहे, इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करत आहे आणि अशा पद्धतीने इथे ड्रॉ करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इथे तुम्ही कोणत्या पण गळ्याचा शेप देऊ शकता। इथे मला मटका गळ्याचा शेप द्यायचा आहे। आधी मी राऊंड शेप मध्ये काढून घेतला आणि त्याच्यानंतर आपण हे डार्क करून घेऊया गळ्याचा शेप। अशा पद्धतीने मटका गळ्याचा शेप मी इथे काढून घेतला। तर इथे तुम्ही बघू शकता, आता आपल्याला ज्यावेळेस मुंड्याचा शेप देणार त्यावेळेस आपण आतून थोडंसं देणार आहे,
ऍक्च्युली इथे शोल्डर थोडंसं आपल्याला असं वाटतं की हे जास्त येणार, पण ज्यावेळेस आपण शिवणार ब्लाऊज त्यावेळेस ते बरोबर इथे अर्धा इंचाचं, पण आपण जितकं शिलाई मार्जिन शोल्डर मध्ये घेतलेलं आहे तितकं आपल्याला दाबूनच घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून नाहीतर मग चुन्या किंवा फुगा येण्याचे चान्सेस असतात. तर अशा पद्धतीने आता इथून आपण 1 इंचावर किंवा तुम्ही बॅक डीप गळा असल्यावरती काय करायचंय, पाऊण इंचावरतीच इथे आपण मार्किंग करून घ्यायचं. बॅक साईडचं 1 इंचाला थोडंसं कमी घेते, कारण डीप गळा आहे आणि स्लीवलेस ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला अशा पद्धतीने मी 2 लाईनचं कमी करून आणि त्याच्यानंतर हा राऊंड देणार आहे. अशा पद्धतीने राऊंड दिल्यानंतर इथे काय करायचंय, आपल्याला ह्या मुंड्याचा अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचंय. सेंटर इथे येतं आपलं मार्किंग करून, आणि इथे काय करायचंय, थोडस 3 लाईन आतमध्ये यायचंय आपल्याला. हा जो मुंड्याचा राऊंड आहे थोडासा अशा पद्धतीने आपल्याला हा द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस शिवणार त्यावेळेस तो इथून अशा पद्धतीने आपला हा कपडा आतमध्ये फोल्ड होणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड होणार आहे, त्याच्यामुळे ही पट्टी पण इतकी ब्रॉड होणार नाही आणि इथून पण आपला हा 3 लाईनचा कपडा सुद्धा इथे फोल्ड होणार आहे, त्याच्यामुळे ही पट्टी ही सफिशियंट येणार आहे. कुठेही शोल्डर हा जास्त होणार नाही, कारण आपल्याला मुंड्याचा राऊंड कुठेही दिसायला नको, त्या हिशोबाने आपण इथे कटिंग करत आहोत. आता इथून आपल्याला हा अशा पद्धतीने खालच्या बाजूला 2 लाईनचं आपल्याला 3 लाईनचं मार्किंग करून खालच्या बाजूला हा मुंडा राऊंड घ्यायचा आहे. ओके, आता इथे आपल्याला मुंडा राऊंड मोजून घ्यायचा आहे. मुंडा राऊंड मोजल्यानंतर आपलं इथे बरोबर आलंय 8.25 इंच अशा पद्धतीने. तर आपला मुंडा राऊंड 16.5 आहे, तर 16.5चा आपलं निम्म येतं 8.25 इंच. हे बघा 8.2 म्हणजे बरोबर आपला हा मुंडा राऊंड आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायची. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे सेंटर काढून घ्यायचंय. सेंटर काढल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, टकची मार्किंग करून घेणार आहोत. तर ती टकची मार्किंग आपल्याला 4.5 इंचावरती करायची, आणि त्याच्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला 1-1 लाईन कमी घ्यायचे. अर्धा इंचाला 1-1 लाईन कमी घ्यायचे. आता ऍक्च्युली इकडच्या बाजूला मी अर्धा इंचाला 1 लाईन एक्स्ट्रा घेऊन वरच्या बाजूने तिरकस ही लाईन ड्रॉ करणार आहे इथून. हे बघा, सो अशा पद्धतीने आपलं हे बॅक साईडचं स्लीवलेस ब्लाउजचं कटिंग इथे पूर्ण झालेलं आहे. तर हे आहे आपलं 38 साईजचं. ओके, तर 38 साईजचं आपल्याला स्लीवलेस ब्लाउजचं आपण इथे कटिंग केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने आपण हे ड्राफ्टिंग केलेलं आहे. आता हे आपण कट करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण इथे फ्रंट बाजूची कटिंग करणार आहोत. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. तर आता आपण इथे बॅक साईडचं कटिंग करून घेऊया. कटिंग करताना आता आपल्याला काय करायचंय, इथे कटिंग करायचं नाहीये, तर ते आपण कटिंग केव्हा करणार, फ्रंट बाजूचं ज्यावेळेस मार्किंग करून झाली त्याच्यानंतर आपण ते कट करणार आहोत. आता स्लीवलेस ब्लाऊज आहे, तर इथे आपल्याला काय करायचंय, डीप गळा जास्त असल्यामुळे इथे आपल्याला शोल्डर उतार द्यायचंय. तर शोल्डर उतार पण आपण नंतरच, म्हणजे फ्रंट आणि बॅक साईडचं आपण नंतरच देणार आहोत. अशा पद्धतीने इथे शोल्डर उतार आपण 3 लाईनचं मी शोल्डर उतार दिलेला आहे, कारण जास्त डीप गळा असल्यामुळे तो शोल्डर उतरू शकतो, त्याच्यामुळे शोल्डर उतार द्यायला विसरायचं नाहीये. आता इथून आपण अशा पद्धतीने ही परफेक्ट आपली कटिंग केलेली आहे. बॅक साईडचं कटिंग हे आपण 9 इंच आणि 1 लाईन वरती केलेले आहे, परंतु आपला जो मुंडा राऊंड आहे, जो आपला हा मुंडा राऊंड आपला 16.5 आलेला आहे, तर तो जरी तुम्ही इथे छातीचं मेजरमेंट कमी घेतलेले, परंतु बॅक साईडचं काय होतं, शोल्डर ज्यावेळेस आपण गळा शिवतो त्यावेळेस शोल्डर कव्हर करून घेत असतं. त्याच्यामुळे काय करायचंय आपल्याला, जे बॅक साईडचं आपण कटिंग करतो ते आपल्याला अर्धा इंचाने किंवा 3 लाईन, मी शक्यतो अर्धा इंचाने करून घेते, परंतु तुम्ही नवीन शिकत असाल, जर तुम्ही माझ्या पद्धतीने कटिंग करत असाल तर मी इथे 1 लाईन एक्स्ट्रा दिलेली, कारण कमी जास्त झालं शिलाईमध्ये तरी पण काहीच हरकत नाही, कारण 1 लाईनने इतकं फारसं फरक पडत नाही. ओके, तर त्याच्यासाठी मी इथे 1 लाईन, शक्यतो मी बॅक साईडहून डीप गळा असला तर 10.5च्या पुढे, 10च्या पुढे गळा असला तर मी अर्धा इंच हे मायनस करूनच घेते आणि त्याच्यानंतरच मी बॅक साईडचं कटिंग करते, कारण डीप गळ्यामध्ये हे फॉर्म्युला खूप महत्वाचं आहे, नाहीतर मग फुगा येणे, चुना वगैरे येणे हे प्रॉब्लेम होत असतात.
आणि फ्रंट बाजूचं कटिंग करताना आपल्याला परफेक्ट हे 38 साईजचा चौथ्या भागावरतीच कटिंग करायचे, परंतु जो राऊंड मुंडा आहे तो राऊंड मुंडा आपला तिथे 16.5 यायला पाहिजे, म्हणजे तो आपला 8.25 इंचाचाच राऊंड मुंडा यायला पाहिजे. ओके, आता इथे आपण कटिंग करून घेत आहोत अशा पद्धतीने बॅक साईडचं. शोल्डर उतार वगैरे ते आपण नंतर कट करणार आहोत अशा पद्धतीने. आता आपल्याला इथे काय करायचंय, बरोबर हा जो बॅक साईड आहे तो जसंच तसं आपल्याला इथे ठेवायचं आहे. तर फ्रंट बाजूचं प्रिन्स कटचं आपल्याला कटिंग करायच्या टायमाला मी तुम्हाला इथे सांगितलं होतं की आपल्याला ह्या बाजूला इक्वल पद्धतीने आपण कटिंग करणार आहोत. म्हणजे टक्सचं जे रुंदी आहे, आपण आता हे 38 साईजचं आहे, तर इथे आपण 3 इंचाचं किंवा 3.25 इंचाचा टक्स जरी घेतला तरी सफिशियंट बसतो. तर इथे आपल्याला इक्वल म्हणजे तो टक्स आहे तो आपल्याला फिटिंगच्या साईडने पण वाढवायचा आहे आणि हुक आई साईडने पण वाढवायचं आहे, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित फिटिंग पण येते. आणि नवीन शिकताना ही प्रोफेशनल पद्धत आहे, तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करा. कुठेही तुम्हाला फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही, काहीच नाही. जसं आपण कटोरी ब्लाउज शिवतो त्यावेळेस फिटिंग अगदी परफेक्ट येते, परंतु प्रिन्स कट मध्ये ज्या वेळेस आपण फिटिंगच्या साईडने जर आपण टक्सची जी रुंदी वाढवली तर काय होतं, फिटिंगला थोडंसं त्रास होतं. परंतु इथे तसं होणारच नाही. ही इक्वल पद्धतीने मी दोन्ही बाजूला मार्जिन टक्सची ही वाढवून घेणार आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, सर्वात पहिल्यांदा आपण 2 इंचावरती एक मार्किंग करून घेऊया. आता इथे आपल्याला हुक आई जे आहे ते बॅक साईडला करायचे, तर बॅक साईडला इथे मी शिलाई मार्जिन घेतलेली नाहीये. तर ज्या वेळेस आपण ब्लाऊज पिसावरती कट करणार त्यावेळेसच आपल्याला इथे शिलाई मार्जिन वाढवून घ्यायची आहे. तर इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला सर्वात पहिल्यांदा. त्याच्यानंतर आपण इथे छातीचं मेजरमेंट टाकून घेऊया. तर छातीचं मेजरमेंट आपल्याला इथे घ्यायचंय. शोल्डर आपण जितकं इथे घेतलं होतं तितकंच फ्रंट बाजूला पण घेणार आहोत. अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊया आपण. तर इथे काय करायचंय, आता आपण इथे 3 लाईनने आपण कमी हे केलं होतं ना, शोल्डरचं सर्वात पहिल्यांदा आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय. बॅक साईड पार्ट आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि शोल्डरचं मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर हे बाकीचं मेजरमेंट आपण मेजरमेंट घेऊनच टाकणार आहोत. अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता 5.5 इंचावरती इथे पण मार्किंग केलं. ह्या बाजूला सुद्धा 5.5 इंचावरती मी एक मार्किंग करणार आहे. वरच्या बाजूने आपण 5.5 इंचावरती एक मार्किंग केलं होतं. अशा पद्धतीने इकडे पण 5.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचंय आणि इथे पण आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचंय. बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, इथे पण अर्ध्या इंचाचा क्रॉस बॅक द्यायचा आहे, जसं आपण बॅक साईडला घेतलं होतं त्याच पद्धतीने. ओके, तर अशा पद्धतीने बॅक साईडला जसं घेतलं होतं त्याच पद्धतीने घेतलं. त्याच्यानंतर छातीचं मेजरमेंट घेणार आहोत आपण इथे 9.5 इंच. तर त्याच्यानंतर आपल्याला इथे 1.5 इंच मार्जिन ऍड करायची. हे बघा अशा पद्धतीने 1.5 इंच मार्जिन केले. चौथा भाग आपण 9.5 इंच घेतलं. बॅक साईड मधून आपण मायनस केलं होतं चौथ्या भागामधून. त्याच्यानंतर इथे आपण मुंडा राऊंड घेणार आहोत, ते पाऊण इंचावरतीच देणार आहोत. म्हणजे आपल्याला 1 इंचाला 2 लाईन कमी इथे त्याच्यावरती आपण राऊंड देणार आहोत. आता इथे आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचं आहे सर्वात पहिल्यांदा. तर राऊंड शेप फ्रंट बाजूचा सुद्धा आपला जो सेंटर आपण काढला होता तिथून थोडस 2 लाईन आतमध्ये येऊन आपल्याला तो शेप द्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने हा शेप आपण इथून देणार आहोत. त्याच्यानंतर आपली पूर्ण उंची किती आहे, तर पूर्ण उंची आपल्याला बॅक साईडची जशी होती तशीच घ्यायची आहे. सेम त्याच्यामध्ये काहीच बदल करायचा नाही. या पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेत आहे. मार्किंग करून घेतल्यानंतर आपण फ्रंट बाजूला आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. तर अर्धा इंच मी परत याच्यामध्ये वाढवून घेत आहे. तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही इथे पाऊण इंच पण घेऊ शकता. या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे सर्वात पहिल्यांदा गळा रुंदी घ्यायची. तर गळा रुंदी याच्यामध्ये तुम्ही किती घेतले किंवा तुम्हाला काय करायचंय, आता इथे आपले जे शोल्डरचं मार्किंग आहे ते शोल्डरचंच मार्किंग आपल्याला इथे
व्यवस्थित करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने तर गळा रुंदी आपल्याला इथे भेटून जाते. त्याच्यानंतर पुढच्या गळ्याची मार्किंग करून घेऊया. तर इथे आपला 7 इंच गळा हा तयार आहे. तर इथे मी 7.25 इंचावरती मार्किंग करते, म्हणजे ते शिवून बरोबर आपलं येणार आहे. कारण आपण फ्रंट बाजूचा आपला जो गळा आहे तो पंचकोनी गळा आहे. तर इथून मी 3 इंचावरती एक मार्किंग करत आहे. पंचकोनी गळा हा थोडासा डीप असतो. इथे मार्किंग केल्यानंतर आपल्याला ही लाईन जी आहे ती अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला हा शेप द्यायचा आहे. तर शेप देताना आपल्याला कसा शेप द्यायचा आहे, हे बघा अशा पद्धतीने पंचकोनी गळा आपल्याला हा सरळ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ही लाईन अशी येणार आहे आपली. हे बघा या पद्धतीने पुढचा गळा घेणार आहोत आपण. तर ऍक्च्युली इथून आपण काय करणार आहोत, थोडस परत 2 लाईन खाली येणार आहे आपला. हे बघा थोडस डीपच गळा. तर पंचकोनी गळ्याला अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर ही लाईन आपल्या बाहेरच्या साईडने येणार आहे. हे बघा अशा पद्धतीने बाहेरच्या साईडने आल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, थोडासा हा शेप आहे ना तो अशा पद्धतीने हलकस 2 लाईनने किंवा 1 लाईनने असा शेप दिला तर खूपच सुंदर असा आपला हा गळ्याचा आकार दिसतो. आणि ही आपली सरळ लाईन असणार आहे. किंवा तुम्ही इथे सुद्धा अशा पद्धतीने 1 लाईनने हा असा कर्व आकार दिला तर तो पण सुंदर दिसतो. ओके अशा पद्धतीने हा पण आपला शेप देऊन झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे छातीचा आपल्याला 10वा भाग घ्यायचा आहे. तर 10वा भाग आपल्याला इथे किती येणार आहे, तर तो 4.25 इंच येणार आहे. तर 4.25 इंचावरती आपण इथे मार्किंग करणार आहोत. इकडे पण 4.25 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची. सरळ लाईन ड्रॉ करायची आपल्याला इथे. सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला छातीचा 4था भाग घ्यायचा आहे, तो म्हणजे 9.5 इंच येणार आहे. 9.5 इंचावरती इथे पण मार्किंग करायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून घेतलं तर आपला हा टक्स पॉइंट आहे तो आपला इथे येणार आहे. ओके त्याच्यानंतर आपल्याला आता टक्स रुंदी किती घ्यायची, तर तुम्ही 3 इंच घेऊ शकता, 3.25 इंच सुद्धा इथे टक्स रुंदी घेऊ शकता. तर इथे मी काय करणार आहे, 38 साईज मध्ये आपल्याला 3 इंचाची टक्स रुंदी घ्यायची. तर मी 3 इंचाची इथे घेणार आहे, कारण छातीचा उभार जसा असला त्याच पद्धतीने आपल्याला इथे टक्स रुंदी घ्यायची. तर 1.5 इंच दोन्ही बाजूला मार्किंग केलं मी. आणि इथून आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करायची. हे बघा ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथून तुम्ही बघू शकता इथून 1 किंवा 1.25 इंचावरती जरी एक मार्किंग केलं किंवा तुमची ही लाईन जशी सरळ जाणार ती तशी जाऊ द्यायची. हे बघा इथून सरळ लाईन जिथवर जात असेल ती अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आपल्याला. ओके त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचंय, 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचंय. 2.5 इंचावरती इथे मार्किंग केलं, सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायचंय. त्याच्यानंतर इथून आपल्याला ही अशी तिरकस लाईन ड्रॉ करून घ्यायची. तर हा आपण प्रिन्सेसचा शेप देण्यासाठी आपल्याला असं हा काढून घ्यायचा. डायरेक्ट पण आपण शेप देऊ शकतो, परंतु नवीन शिकताना आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून शेप देता येतं आपल्याला व्यवस्थित. त्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपण कमरेचं मेजरमेंट टाकून घेऊया. तर हा जो 1.5 इंच घेतला इकडे, तर हा 1.5 इंच आपण इथे वाढवून घेणार आहोत. तर 1.5 इंच इथे घेत आहे मी. ओके आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूला अर्धा इंच आपल्याला घ्यायचंय. अर्धा इंचावरती मार्किंग करून मी इथे ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करून घेणार आहे. त्याच्यानंतर हे बघा इथून आपल्याला फ्रंट बाजूला हुकाई करायची नाहीये, त्याच्यामुळे ते डायरेक्ट इथून येणार आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलंय. तर थोडेस आपल्याला इथे तुम्ही बघू शकता लाईन थोडीशी किंचित खालच्या बाजूने दिसत आहे, तर थोडस वरती करून घ्यायचंय, म्हणजे जेणेकरून टक शिवल्यानंतर ते खाली येणार आहे, हा भाग खाली येणार. ओके अशा पद्धतीने तुम्हाला तसं वाटलं तर तुम्ही 1.25 इंच पण वरती येऊ शकता. इथे आपण अर्धा इंच घेतो, तिथे 1.25 इंच घ्यायचंय. त्याच्यानंतर कमरेचं मेजरमेंट आपण अशा पद्धतीने आता मी ठेवते. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, कमरेचं मेजरमेंट मोजताना इथे आपलं 4.25 इंच आलंय, तर 4.25 इंच इथे ठेवायचंय. आणि त्याच्यानंतर इथे आपलं 7.25 इंच कंबर आलं, तर 7.25 इंचावरती इथे मार्किंग केलं. त्याच्यानंतर आपला हा 1.5 इंच आहे तो इथे वाढवायचा आहे. 1.5 इंच इथे वाढवलं. त्याच्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची, तर शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायची. तर अशा पद्धतीने फ्रंट बाजूचं आपलं इथे मार्किंग करून झालेलं आहे.
ऍक्च्युली तुमची शिलाई मार्जिन कमी पडत असेल तर तुम्हाला इथे अर्धा इंच अजून एक्स्ट्रा शिलाई मार्जिन मध्ये वाढवून घ्यायचंय। आता लगेच आपल्याला लाईन ड्रॉ करायची नाही, तर लाईन ड्रॉ करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा इथे मुंड्याचा राऊंड आपण काढून घेऊया, म्हणजे मुंडा शेप व्यवस्थित देऊन घेणार आहोत। तर इथे काय ही जी लाईन आहे तिथून आपल्याला काय करायचंय, दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंचावरती मार्किंग करायचंय। अशा पद्धतीने ठेवायचंय आणि अर्ध्या इंचावरती इकडे अर्धा इंच घ्यायचं आपल्याला आणि ह्या बाजूला अर्धा इंच मार्किंग केलं दोन्ही बाजूला इक्वल पद्धतीने। त्याच्यानंतर इथे काय करायचंय आपल्याला, मी इथे डॉट डॉट मध्ये काढून दाखवते म्हणजे तुम्हाला ही लाईन लक्षात येईल। आणि ही खालची पण आपल्याला डॉट डॉट मध्ये काढायची। आता इथे काय करायची, ही जी लाईन आहे ती आता आपल्याला घ्यायची नाही, आपला फक्त हे दोन लाईनींचा संबंध आहे। आपला हा जो पार्ट आहे तो आपण काढून घेणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, इथून आपल्याला प्रिन्सेसचा शेप द्यायचा। तर प्रिन्सेसचा शेप देताना तुम्ही फ्रेंच कर्वचा पण कसा वापर करायचा ते पण सांगते मी तुम्हाला। आधी आपण इथे जो एक्स्ट्रा पेपर आहे तो कट करून घेऊया, कारण पेपर सेट करायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे। हे बघा अशा पद्धतीने सेट करत जायचं, तुम्हाला जिथे सेट होत असेल तिथे व्यवस्थित सेट करायचंय। हे बघा इथे आपण अशा पद्धतीने हा सेट केलेला आहे। तर इथे सेट केल्यानंतर हा आपला इथे ह्या लाईन वरती इथे हा बिंदू मिळतोय। ओके, त्याच्यानंतर हा प्रिन्सेसचा हा पण शेप आपण अशा पद्धतीने घेऊया। बघा हा छातीचा किती छान असा उभार आलेला आहे, अशा पद्धतीने हा उभार येणार आहे। तर आता इथे आपल्याला ह्या पॉइंट पासून हे मेजरमेंट जितकं आहे तितकंच इथलं पण मोजून घ्यायचंय। तर आपला हा 3.5 इंच येतोय, तर इकडे हा 3.5 इंच इथे यायला पाहिजे। ओके, हे बघा अशा पद्धतीने 3.5 इंच आपलं कुठे आलेलं आहे, या ठिकाणी। आता इथे तुम्हाला हे वाटत असेल ना जास्त राऊंड, तर थोडस कमी करून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित मुंड्याचा शेप येतो आपला। ओके, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हा शेप प्रिन्सेसचा आलेला आहे। आता आपल्याला इथे मुंड्याचा माप घेण्यासाठी हा जो मुंडा राऊंड आहे तो आपला अजून परफेक्ट झालेला नाही, तर तो आपल्याला सेट करण्यासाठी काय करायचंय, अशा पद्धतीने हा पेपर फोल्ड करायचा आहे आपल्याला। फोल्ड केल्यानंतर आपल्याला ही जी लाईन आहे तिथे आपल्याला हा अशा पद्धतीने सेट करायचा आहे। हे बघा आता तो आपला जाड पेपर आहे त्याच्यामुळे तो इतका व्यवस्थित सेट होत नाही। तर इथे तुम्ही बघू शकता, आता इथून आपल्याला काय करायचं, ह्या लाईन पासून असं खालच्या बाजूला अर्धा इंच, या लाईन पासून खालच्या बाजूला अर्धा इंच सरळ घ्यायचंय। ओके, हे ह्या पॉइंट पासून घ्यायचंय। तर इथून मी अर्धा इंच खालच्या बाजूला घेते, अशा पद्धतीने मार्किंग केलं। इकडे पण अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय। मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे एक सरळ लाईन ड्रॉ करायची। आता हे तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून कार्डशीट पेपर वापरले, पातळ कार्डशीट पेपर वापरलं तर ते लवकर फोल्ड होतं। ओके, तर अशा पद्धतीने हे केल्यानंतर आपल्याला हा प्रिन्सेसचा शेप अशा पद्धतीने इथून द्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने दिल्यानंतर आता इथे आपल्याला छातीचं मेजरमेंट टाकायचं आहे। तर छातीचं मेजरमेंट इथून आपलं प्रॉपर येणार आहे। तर आपलं किती येणार आहे, 9.5 इंच। तर 9.5 इंच आपलं ह्या ठिकाणी येणार आहे। अशा पद्धतीने बघा टक्स आपला मायनस झालाय, त्याच्यामुळे इथे आपल्याला जी छातीचं मेजरमेंट आहे ते जास्त येणार आहे, इथे म्हणजे पुढे सरकणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे जवळजवळ अर्धा इंचाचा डिफरन्स पडून गेलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं, नाही तर तुम्ही जर अशा पद्धतीने केलं नाही, छातीचं मेजरमेंट जर तुम्ही घेतलं नाही तर तुमची ही मार्जिन कमी पडणार आहे। ओके, तर आपलं प्रॉपर हा अशा पद्धतीने हा मुंडा आपला राऊंड झालेला आहे। बघा इथून अशा पद्धतीने मुंडा राऊंड क्लिअर झालेला आहे। ओके, आता हे आपलं जसंच्या तसं आपण करून घेऊया आणि हे सुद्धा आपलं ही लाईन आपली इथे येणार आहे। ओके, आणि इथून आपला हा शेप अशा पद्धतीने कट होणार आहे। आता आपल्याला काय करायची, ही लाईन आहे ती इथे आपल्याला ड्रॉ करायची। ओके, क्लिअर झाला आता आपला इथे। त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, आता आपण जे बॅक साईडला आहे
बॅक साईडला आहे ते आपल्याला इथे ठेवायचंय, ते कट करून घेणार आहोत आपण. तर ते इथे ठेवायचंय आणि इथे मार्किंग करून घ्यायचंय बघा. अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आता हे आपल्याला अर्धा इंच इथे कट करून घ्यायचंय. तर जिथे येईल ते तिथे मार्किंग करायचंय आणि इथून आपल्याला काय करायचंय, हे टक्सचे राऊंड आहे तो पण आपण मोजून घेणार आहोत. तर इकडे हा राऊंड किती आलेला आहे, जवळजवळ आपलं 5 इंचाला एक लाईन कमी, तर इकडे सुद्धा 5 इंचाला एक लाईनच कमी यायला पाहिजे. अशा पद्धतीने मोजून घेत आहोत आपण. हे बघा इथे येत आहे आणि इथून आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे. बघू शकता. पुन्हा आपण एक कमरेचं मेजरमेंट इथे टाकून घेऊया, 4.25 इंच. इथे 4.25 इंचावरती ठेवायचं आहे आणि आपलं 7.25 इंच कंबर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच इथे टक्सची मार्किंग घेतली आपण आणि त्याच्या पुढे आपले 1.5 इंच मार्जिन ऍड केलेले. ओके. तर इथे आपलं हे जे पेपर कटिंग केलेलं आहे ते आपलं इथे डन झालेलं आहे. आता आपल्याला हे बॅक साईडचं आहे ते आपण इथे कट करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने हे आपलं मेजरमेंट घेतलेलं आहे आपण. आता इथे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता. जर काही शंका असतील, परत तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल किंवा तुम्हाला याच्यामध्ये काही कळालं नसेल तर तरी तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता, मी तुम्हाला परत समजावून सांगेन. तर आता इथे आपण कट करून घेऊया. तर कटिंग करताना कसं कट करायचं ते पण व्यवस्थित लक्ष देऊन बघा तुम्ही. हे बघा अशा पद्धतीने आपण हे कट केलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला फिटिंगच्या साईडने कट करायचं आहे. आता आपल्याला इथून कट करायचं नाही, तर आपण इथून नंतरचा जो मुंड्याचा शेप दिला तिथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर मी तिथून कट करत आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा अशा पद्धतीने प्रिन्सेसचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा जसा शेप दिला आहे आपण तिथूनच कट करणार आहोत. सो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा पार्ट पण आपण कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा आपला प्रिन्सेसचा पार्ट दिसतोय. आता आपल्याला इथून कट करायचंय. तर इथून कट करताना इथे तुम्ही बघू शकता जास्त राऊंड शेप दिसतोय, तर तो जास्त राऊंड शेप दिसू नये म्हणून हा सरळ इथे लाईन ड्रॉ करायचा आहे. जवळजवळ 1 किंवा 2 लाईनचा डिफरन्स पडतो, जास्त पडत नाही. तर तो आपल्याला सरळ कट करून घ्यायचा असतो. हे बघा अशा पद्धतीने आपला हा जो मधचा टक्स आपण घेतला होता तो कट करायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला हा पार्ट इथून कट करायचा आहे. आता हा मुंड्याचा शेप सुद्धा आपण इथे कट करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने आपला हा जो शेप आहे, म्हणजे जवळजवळ आपला हा जो इथे फुगा येतो, आपला प्रिन्सेसला फुगा येतो, तर तो इथे आपण हा कट केल्यानंतर तो परफेक्ट आपला इथे असं शेप मध्ये ब्लाउज बसतो. अशा पद्धतीने शेप मध्ये ब्लाउज बसतो. इथे कुठेही अशा पद्धतीने फुगा वगैरे येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला ही ट्रिक्स वापरायची आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी समजावून सांगितलेलं आहे. आणि आपलं हे स्लीवलेस ब्लाउज आहे. जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर तुम्हाला इथे शोल्डर उतार द्यायचं आहे. अशा पद्धतीने हा याचा शोल्डर उतार झालेला आहे. याचा आपण नेक कट करून घेणार आहोत.
हे बघा अशा पद्धतीने हा नेक पण आपण कट करून घेतलेला आहे. तर आपला प्रिन्सेसचा पार्ट इथे व्यवस्थित परफेक्ट तयार झालाय आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हा कोना येतोय, तर तो कोना येतोय त्याच्यामुळे थोडं हलकंच एक लाईनचा आपल्याला अशा पद्धतीने हा उतार इथे पण हे कट करून घ्यायचंय. जास्त कट करायचं नाहीये कारण तिथे पॉइंट तयार होतो, त्याच्यासाठी आपल्याला हे ट्रिक्स वापरायचे. तर अशा पद्धतीने आपलं हे 38 साईजचं स्लीवलेस ब्लाउज तयार झालेलं आहे. त्याचं पॅटर्न आपण तयार करून घेतलंय. ओके, तर आता इथे आपलं परफेक्ट झालेलं आहे. तर आपण ब्लाउज पिसावरती कसं कट करायचं, तर आपल्याला फक्त काय करायचं, जसंच्या तसं ठेवून आता इथे आपलं अस्तर घ्यायचंय. तर अस्तर घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, कसं कटिंग करायचं, कारण व्हिडिओ जास्त लॉंग होतो त्याच्यामुळे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आपण पेपर पॅटर्न ठेवून कसं कट करतो, तर त्याच पद्धतीने कट करायचंय. आता आपल्याला इथे फ्रंट बाजूला आपल्याला हुकाई करायचे नाहीयेत, त्याच्यामुळे हा पार्ट जसेच्या तसं इथे ठेवायचंय. हे बघा आता इथे आपल्याला काय करायचं, ह्या बाजूला जो प्रिन्सेसचा पार्ट आहे तर इथे आपल्याला काय करायचं, हे जसंच्या तसं मार्किंग करून इथे फक्त आपल्याला अर्धा इंचाने हे मार्किंग करून आणि कट करून घ्यायचं. हे बघा अशा अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचंय. आणि ह्या बाजूचा सुद्धा पार्ट तुम्हाला त्याच पद्धतीने करायचंय. तर इकडच्या बाजूला तुम्ही अर्धा इंच किंवा 3 लाईन जितकं तुम्ही शिलाई मार्जिन दाबत असतील तितकं तुम्हाला इथे वाढवून घ्यायचंय. त्याच्यानंतर हे ह्या पद्धतीने कट करायचे. ओके, आणि इकडे सेम तीच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचे. सेम त्याच पद्धतीने इकडे पण मार्किंग करून आपल्याला हे कट करून घ्यायचे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला समजलं असेल. आणि इकडे पण हे जसे तर तसं पेपरच्या अगदी बरोबर आपल्याला कटोकट हे मार्किंग करून कट करायचे. त्याच्यानंतर ह्या बाजूला अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवून हुकाईसाठी आपल्याला मार्जिन तुम्ही अर्धा इंच घेत असाल, 2 लाईन घेत असाल, 3 लाईन तितकं वाढवून आणि आपल्याला हे वाढवून घ्यायचंय. ओके, आणि हा पार्ट जसंच्या तसं मार्किंग करायचंय. इकडे गळ्याचा पण शेप आपल्याला जसंच्या तसं मार्किंग करून आपल्याला कट करून घ्यायचंय. तर मी हे जसं तसं मार्किंग करून बाकीचं जिथे जिथे वाढवायचं ते मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे. तर ते मी इथे मार्किंग करून आणि कट करून घेणार आहे. ब्लाउज पीस सुद्धा त्याचं कट करून घेणार आहे. डायरेक्ट मी तुम्हाला आता व्हिडिओ हा टीचिंगचा दाखवणार आहे. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल. काही शंका असतील तर परत तुम्ही विचारू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.